रामकृष्ण हरी. मी दाजी पुंडलिक बागुल, रिटायर पोलीस. रिटायरमेंट नंतर काय तर रिटायरमेंट नंतर मी भरपूर मजा करतोय. भरपूर म्हणजे जीवनामध्ये 35 वर्षाच्या याच्यामध्ये मला जी काय मजा करता आली नाही ती माझ्या परिवारासमवेत, आणि मी माझं शेड्यूल सर्व पूर्ण बिझी ठेवलं आहे. तर मी यावेळेला आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी केली. तर बऱ्याच लोकांनी मला कमेंट्सद्वारे मला माहिती विचारली, अरे बाबा तुझ्या वारीचा जरा अनुभव तरी सांग, कमीत कमी एक व्हिडिओ तरी बनव. आणि त्यांच्या आग्रहाने मी व्हिडिओ बनवतो आहे. तर 28 ते 28ला माझी इथून मी मुंबईवरून डोंबिवलीवरून मी आळंदीला गेलो. 28ला आळंदीला गेल्यानंतर मी माझ्या वारकरी जे होतं म्हणजे वाघ महाराज जी दिंडी त्यांच्यामध्ये सहभागी झालो. माझा मित्र ज्याने मला वारीमध्ये येण्यासाठी ज्याने मला भरपूर प्रयत्न केले होते, दिलीप धुमाळ याने मला मस्त एक जागा ठेवली होती. त्या ठिकाणी मी झोपलो आणि रात्री लेट गेल्यामुळे मला काय कोणाचा परिचय नव्हता. मी आपलं झोपलो. सकाळी 5 वाजता त्याने मला उठवलं, उठा. 5 म्हणजे काय, आपला इथला मुंबईची सवय होती 5 तेवढे. 5ला उठलो, आंघोळ वगैरे केली. 200 वारकरी असल्यामुळे जवळजवळ संडासला भरपूर लाईन होती. 8-8, 9-9 लोकं होती. त्याच्यानंतर आंघोळ केली. प्रांतविधीला भरपूर वेळ झाला. नंतर आंघोळ केली. आंघोळ झाल्यानंतर जेवण, चहा झाला. मग जेवणाची सुरुवात केली. जेवणाला माझ्याकडून थोडीफार मदत करायला लागलो मी, कारण आपल्याला थोडं त्याचं हॅबिट असल्यामुळे, म्हणजे जेवण बनवायची जरा थोडा सराव असल्यामुळे. कारण बघा माझ्या व्हिडिओमध्ये मी काही जेवणाचे व्हिडिओज टाकले आहेत, कारण मी स्वतः करतो जेवण, म्हणजे जेवणाची मला सवय आहे. जेवण करायला मग ते आमचे जाधव माऊली होते जेवण बनवणारी, त्यामुळे मीच नाही सर्वच जण जेवणाला मदत करते. कोण टोमॅटो कापत होता, कोण कांदा कापत होता, मी काही ना काही करत होते. कोण बटाटा हे केलं होता. आणि ज्या महिला वारकरी होत्या त्या मस्त भजनामध्ये तल्लीन होऊन, म्हणजे भाकरी ज्या लाटत होत्या ना, भाकरी ज्या बनवत्या, हाताने बनवत्या, त्याच्यामध्ये त्या हरिनामाचं भजन करत होते. म्हणजे हरिनामाचं भजन करत त्या भाकरी बनवत्या. म्हणजे अशा ज्या भाकरी जेव्हा बनवतात तेव्हा हरिनामाचं भजन करत होत्या आणि त्या भाकरी बनवत्या. आणि मस्तपैकी त्या गरम गरम भाकऱ्या, अशा मोठ्या भाकऱ्या मोठ्या होत्या आणि पातळ होत्या. आता मी त्या बघून मला वाटतंय मी कधी खातो, कारण आम्हाला कसं गरम गरम पाहिजे असतं, कधी खातो. पण पहिलाच दिवस असल्यामुळे आता हे जेवण कसं असणार, काय असणार, मला काही एक माहीत नव्हतं. नंतर आम्हाला एक हॉल होता, वाघ महाराजांनी आम्हाला हॉल घेतला होता. त्या हॉलमधलं सगळं सामान बाजूला केलं. जशी पंगत जेवायला बसली कुठे धार्मिकच्या ठिकाणी, तशी पंगत बसली. ताट दिलं, परत आपलं ताट द्यायचं, ताट घेऊन ते पंक्तीला बसायचं. जेवण वाढते वेळी जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र जप चालू झाला. पूर्ण जेवण वाढून झाल्यानंतर श्लोक झाले. श्लोक झाल्यानंतर जेवणाला सुरुवात केली. जेवण तुम्हाला सांगतो मी, मस्त जेवण होतं, मला आवडलं जेवण. ते एवढं त्या माऊलीनी आणि त्या जाधवानी एवढं जेवण सुंदर केलं होतं ना, मी खरोखर मला असं जाणवलं नाही की बाबा आपण जेवण, डाळ भात भाजी, फ्लावर आणि बटाट्याची भाजी होती आणि भाकऱ्या होत्या, मस्त जेवण होतं. भरपूर जेवलो. जेवणसुद्धा बघा 12 वाजता जेवण तयार झालं. बरोबर 12 वाजता जेवलो आणि थोडं इकडे तिकडे करून थोडा आपला आराम केला. बरोबर 4 वाजता सुरुवात झालं. 4 वाजता हरिपाठ, 5 वाजता हरिपाठ, भजन इकडे सुरू झालं. पण मला इथलं हरिपाठामध्ये थोडा जागा असल्यामुळे, थोडी कमी असल्यामुळे मी आपल्या जेवणाला मदत करायला गेलो. चला जेवणाला काय ना काय मदत करूया. मी थोडंफार जेवणाला मदत करायचो. पाणी आणून दे, कुठे काय आणून दे, असा आपला तो दिवस गेला. मग सकाळी दुसऱ्या दिवशी 30 तारीखला पालखी आळंदीवरून पुण्याला रवाना होणार. 3 वाजता सगळं सुरुवात झाली गडबड उठायच्या लोकांची. 3 वाजता सगळं उठायला लागले. मला बी ते बाजूला फौजी होते, दीपक झंझणे, माऊली उठा 3 वाजले. अरे बापरे 3 वाजता, आणि थोडी थंडी होती त्या दिवशी.
उठलो 3 वाजता उठलो मी, प्रांतविधी वगैरे झाला. मला तो 3 वाजता उठलात ना, पहिला तुमचा तो बेड बांधा, म्हणजे झोपायचा जो सामान आहे ते बांधा. तुमचं सगळं सामान, आंघोळीचं सामान फक्त बाजूला ठेवा. मी बोला आंघोळीचं सामान किती वेळ टाकायचं आहे? तर म्हणतो नाही 4 वाजेपर्यंत ट्रक तो जाणार याचा, त्यामुळे ते सामान टाकायचं आहे. तर मी बोलत जाऊ दे, पहिली आंघोळी केली आणि मी सगळं हे ते बांधलं, कपडे घातले आणि ओले कपडे आणि एक डोक्यावरती पाऊस पडेल तर डोक्यावर गेला खोळ असते, आमच्याकडे खोळ मानतात, आणि मला वाटतं ती एक कपडा म्हणजे प्लॅस्टिकचा कपडा असतो ते पिशवीत, आणि तुमचं बाकीचं काय खायचे वगैरे वस्तू ते असे मला त्या प्रथमेश पवारने एक बॅग दिली होती, त्या बॅगेमध्ये मी त्या वस्तू घेतल्या आणि आम्ही रवाना झालो पालखीबरोबर. आणि मला त्यांनी झेंडा दिला पहिला. मला होतं तुम्ही झेंडा घ्या आणि पुढे राहा, 10 नंबर दिल्लीमध्ये राहायचं, इकडे जायचं ना. मग तो झेंडा असायचा माझ्याजवळ, आणि मग झेंडा म्हणजे पुढचे 10 नंबर दिंडीची सुरुवात झेंड्याने होते. म्हणजे झेंडा, त्यानंतर तुळशी वृंदावनवाले असतात, त्याच्यानंतर हांड्यामध्ये पाणी म्हणजे वारीतले लोकांना ताण वगैरे लागले त्यासाठी ते पाणी असतं, त्या पाण्यावाले असतात, हांड्यावाल्या वारकरी असतात, त्याच्यामागे टाळकरी वगैरे असतात, त्याच्यामागे साधे ह्याच्यावाले असतात. मग त्यांनी मला झेंडा दिला. मग ते माझी सुरू झाली. पुण्याला आम्ही जवळजवळ 2 दिवस मुक्काम केला. पुण्याला मस्तपैकी 2 दिवस मुक्काममध्ये फुगड्या, माझा तो व्हिडिओ टाकला आहे, फौजी विरुद्ध पोलीस, रिटायर पोलीस असे फुगडे होते. मग ते दीपक झंझनेने मी फुगडी खेळलो मस्तपैकी. भजनामध्ये तल्लीन झालो तिथे मस्तपैकी. जेवण बनवायला मदत केली, वाड्याला थोडीफार मदत केली मी. म्हणजे एक आपल्याला म्हणजे झोकून दिलं मी त्याच्यामध्ये. हळूहळू त्यांच्या माझी काही लोकांची ओळख झाली. म्हणजे आतमध्ये आपण काही काम करायला नंतर लोक वारकरी जे होते ना, ते बोले बाबा हा मुंबईचा माणूस असून सुद्धा काही ना काही काम करतोय. मी त्यांच्या माझ्याबद्दल एक आवड निर्माण झाली, म्हणजे माझ्याबद्दल ओढ निर्माण झाली, आणि मला चांगल्या प्रकारे सगळे वारकरी मला चांगल्या प्रकारे हे करायचे, काही गोष्टी समजून सांगायचे. नाही काही नाही, घाबरू नका, तुम्ही होणार, हे नाही ते नाही. पण पुण्यापर्यंत मला काहीच वाटलं नाही. 30 किलोमीटरचं अंतर पार करून आळंदी पुण्यात पायी थोडेफार दुखले, मला असं काही जाणवलं नाही, कारण रोजचा प्रवास मी जवळजवळ 10 किलोमीटर चालायचो. त्याच्यामुळे ते थोडंफार जास्त चाललं मी, त्याच्यामुळे मला थोडासा त्रास झाला. मग ते मला बोलतो, कोण विचारतो मला तुमचे पाय चिरडू काय? बरेच 2-3 माऊ आले वारकरी, पाय चिरडू काय? तेव्हा अंगठी घेसतो, हे घेसतो. आमच्याबरोबर एक महाराजांचे ते पुण्याला डॉक्टर आले होते, त्यांनी बी विचारलं, पण तसं काही जाणवलं नाही. त्यामुळे मी काही गोळ्या वगैरे काही घेतल्या नाही. सुरू झालं. मग आम्ही तिथून पुण्यावरून दिवे घाट चढत ती चढतेवेळी मग माझा गावचा आमचा गणेश आचरेकरचा मुलगा मला भेटला, निकेश आचरेकर शोधत आला. त्याने मला बघितलं की मी एक स्टेटस ठेवला की बाबा, तो बघितल्यानंतर त्याने मला फोन केला, काका कुठे आहे तुम्ही? बोललो 10 नंबर दिंडीमध्ये आहे. मग तो 10 नंबर दिंडी शोधत मला दिवे घाटात आला. मग त्याला मी बोललो एक झेंडा घे, चल आमच्यावर चाल थोडा. मग तो घाटवरतीवर चालत आला. आम्ही हरिनामात दंग होऊन दोघे जण आम्ही गेलो वारकऱ्यावर. तो बी होता, मिस करून घेतलं मी, असं देत नाही. पण दिवे घाटात कसं गर्दी असते, आणि याच्यामध्ये चालून गेला. आम्ही पुढे गेलो. सासवडला गेल्यानंतर माऊली राहण्याचं ठिकाण तंबूमध्ये 10 पुरुष 10 स्त्रिया. पण आमचा तंबू लहान असल्यामुळे आम्हाला 8-8 सांगितलं. 8-8 लोक झोपायचे. झालं 8-8 ॲडजस्टमेंट. म्हणजे कोणाला पाय लागायचे, डोक्याला लात लागत होती, आणि मग तिथे पिशव्या ठेवायच्या, आणि पिशव्या ठेवून पिशव्याचं त्यांच्या पिशव्या बोचकं, माझं बोचकं, आणि झोपायचं कसं काय, तर ते थोडं कंजेस्टेड होत होतं. तरी त्याच्यात आपलं झोपलो आम्ही. ते 2 दिवस सासवडला जवळजवळ 1 दिवसाचा मुक्काम होता, त्यामुळे काही तिथे जाणवलं नाही. सासवडला सकाळी 3 वाजता मला उठवलं, उठा. मग आंघोळ आणि प्रांतविधी जंगलामध्ये करायचे. आंघोळ टँकरचं पाण्याने आंघोळ करायची, त्या ठिकाणी पाण्याची आंघोळ करायचं. हळूहळू सगळ्या गोष्टी मी वारकऱ्यांसारखा करत गेलो. म्हणजे जवळजवळ मी वारकऱ्यामध्ये भजनामध्ये तल्लीन झालो, तसा त्यांच्या काही विधी असतात त्या मी त्यांच्यासारखं मी करत गेलो. आंघोळ कशी फटाफट करायची, काय कसं करायचं, सगळं करत गेलो. बरोबर 4 वाजता तयार होऊन आम्ही आमची सुरू करायचो चालायला, आणि थोडं पुढे जाऊन थांबायचो, नाश्ता वगैरे काहीतरी करायचो, आणि माऊलीची पालखी आली, जॉईंट व्हायचो, आणि आपला प्रवास सुरू व्हायचा. माऊली, मी खरंच सांगतो की वारकऱ्यांची, जी वारकरी राहतात
फक्त 1-2 ठिकाणी मला वाटतं धर्मशाळा घेत असतील किंवा शाळा असतात. बाकी सर्व ठिकाणी वारकऱ्यांचं जे राहणीमान असतं शेतामध्ये, प्रॉपर शेतामध्ये, ज्या म्हणजे पठार प्रदेश असतो जिथे शेती करत नाही अशा ठिकाणी तंबू ठोकतात आणि त्या ठिकाणी राहतात. जर पाऊस पडला, मला वाटतं तरडगावला पाऊस पडला, गुडघाभर चिखल झालेला होता. तंबूमध्ये फक्त पाणी येऊ नये म्हणून साईडने माती टाकलेली होती आणि तंबू जोरदार पाऊस चालू होता आणि जेवणाचा टाईम झाला होता. जेवण तयार होतं आणि माझ्यासारखा माणूस जर त्याच्यात गेला, कारण मला त्या चिखलाची सवय नव्हती, तर तो चप्पल रुतायचं त्या चिखलामध्ये आणि पाय बाहेर यायचा आणि मला चालता बी येत नव्हतं. मग मी तसाच चिखलाचा पाय घेऊन तंबूत बसलो. त्या प्लॅस्टिकचं ते एक हे होतं आमच्याकडे, खोळ असा खोळ, ती पावसामध्ये घ्यायची असते आणि गवतावरती बसायला वापरायची असते. त्याच्यावरती मी बसलो तर दीपक झंझने फौजी होता. माऊली तो बनियान आणि पॅन्टीवरती पूर्ण भिजून 200 लोकांना आणि ते मोरे म्हणून होते, कूक होते आणि एक 2 असे. पण मी खरोखर त्या फौजीला मी आता बी सल्यूट करतो. त्याने जशी आर्मीमध्ये खडतर नोकरी केली त्याचप्रमाणे त्याने वारकऱ्यांची सेवासुद्धा खडतर केली. त्या भर पावसामध्ये त्यांनी डाळ भात चपाती हे सगळं पूर्ण जेवण पुरवलं त्या लोकांना. गुलाबजामुन होते, गुलाबजामचा डबा घेऊन यायचा, ते ठेवायचा, हे घ्यायचं ते काढून पूर्ण जेवण त्याने खाऊ घातलं. सर्वांना पोटभर खाऊ घातलं. सर्वांचं जेवण झाल्यानंतर त्या माऊलीने ताटंसुद्धा धुतली. ताटंसुद्धा त्याने सगळ्यांची जमा करून जायचा, धुवायचा आणि मग ती ताटं ठेवायचा. त्या माऊलीला माझा खरोखर प्रणाम. माऊली, तुम्ही केलेली सेवा ही खरोखर पांडुरंगाची, भरपूर लोकांची सेवा केली, पण तुम्हाला फलदायी होऊ ही मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाचरणी. आणि ते असे होते ना, ते आणि ते निंबाळकर, म्हणजे लोकांना असं एक हे होतं की नाही, वारकरी काही वयस्कर आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि असे नाही की सगळे लोक यायचे, पण काही वयस्कर असायच्या. मग ते कपडे भिजणार, तंबूमधून यायचं, जेवण तयार आहे आणि गरम जेवण, म्हणजे त्या माणसाने त्या लोकांना गरम जेवण त्या माणसाला पुरवलं. मन म्हणजे तृप्त केलं त्यांचं सगळ्यांचं. अशा फौजीला माझा सल्यूट, दीपक झंझनेला मला सल्यूट. आणि खरोखर म्हणजे त्या मी आचार्यांचं मी हे करतो की टाईम टू टाईम जेवण बनवायचं. दुसरी गोष्ट एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की एक अशी टीम होती तंबू ठोकणारी आणि तंबू ठोकायचा. म्हणजे सकाळी त्या याला काय झालं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर काय करायचं तुम्ही, तो तुमचा पहिला तंबू आहे तो काढायचा. तो तंबू काढायचा आणि तंबू पूर्ण लपेटून त्याचे सगळे ते तंबू बरोबर जे खिळे वगैरे असतात, त्याचं सामुग्री असते तंबू बरोबरची, ती सगळी तंबूची सामुग्री त्या ट्रकमध्ये ठेवायची. आणि मग तुमची आंघोळ वगैरे सर्व करायची. फटाफट तुमचं बेड बिस्तरा गाडीत टाकायचा. ती गाडी, ते लोक पुढच्या ठिकाणच्या मुक्कामावरती जाऊन तंबू ठोकणार, तिथली जागा थोडी साफसफाई करणार. आणि जेवणाची जी गाडी असते ती रात्रीचं जेवण झाल्यानंतर ती गाडी जेवणाची सगळी भांडी, सगळ्या प्लेट वगैरे घेऊन लोड करून त्या जेवण बनवणाऱ्या ज्या वारकरी महिला असतात किंवा वारकरी पुरुष असतात किंवा कूक असतात, त्या गाडीमध्ये बसून ते दुपारचं ज्या ठिकाणी जेवण असतं त्या ठिकाणी ते पोचतात. त्या ठिकाणी ते मग पोचायला त्यांना 2 वाजत असतील किंवा रात्रीचे 3, कारण रस्त्यावरती तुफान ट्रॉफिक असतं. सगळ्या जेवणाच्या गाड्या असतात, बाहेर जाणाऱ्या गाड्या असतात. त्यामुळे ती गाडी तिथे घेऊन गेल्यानंतर मग तिथे जागा असते. ती जागावरती तंबू बोलवाल्यांचं रोवलेले असतात. मग जेवणावाल्यांचं काम ते जेवण बनवायचं. मग ते जेवण सकाळी उठून मग ते जेवण वगैरे बनवणार. आणि मग तो असा प्रवास सुरू होता आमचा की रात्री 10 वाजता जेवणाची गाडी निघायची आणि सकाळी 4 वाजता तंबूची गाडी निघायची. 4च्या अगोदर आपण रेडी व्हायचं. आणि मग 2 दिवस आणि मग कपडे धुवायचे. मग टँकर आले, टँकरवरती कपडे धुवायचे.
मग ते कपडे घालायचो आपण. मग नंतर मलाच लाज वाटायला लागली. काही माऊलीने माझे कपडे धुवून दिले. एकदा तर माझे कपडे एका 75 वर्षाच्या माऊलीने मला धुवून दिले. मला खरोखर बेकार वाटलं, पण नाही, मी बोललो चला माझी आईच माझे म्हणजे असं आईनेच माझे कपडे धुते असं मला वाटलं. आणि ते तिने माझं बनियान होती घेतली, तिने मला धुवून दिली आणि मलाच बेकार वाटलं. नाही देत होतो, खेचून नाही राहू दे एवढं धुतोय, राहू दे असं करून मी ती घेतली. आणि अशा प्रकारे 15 दिवस 20 दिवसाचं पायीवारी माझी वारकरी बी मला चांगले भेटले. हसू म्हणजे भजन कीर्तन करत जायचो. तिथे काय बाकी गोष्टी नसतात, फक्त भजन कीर्तन टाळ मृदंग याच्यामध्ये सगळं चाललेलं असतं. असं करत आम्ही पंढरपुरात गेलो. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आमच्यामध्ये जे काही वारकरी होते त्यांनी एवढं अप्रतिम कीर्तन सांगितलं, म्हणजे मी भारावून गेलो की ही व्यक्ती महान कीर्तनकार आहे. मग मी त्यांची माहिती घेतली. हो, ते कीर्तनाचं हे करतात खरोखर, म्हणजे त्यांचं कीर्तन वगैरे एवढं मला आवडलं. आणि एका माऊलीने तेवढं भारूड सुंदर केलं. ते भारूड बी मला भरपूर आवडलं की मी त्यांना नेक्स्ट टाईम त्यांना मी ते शूट केलं नाही. कारण काय मोबाईल मेन म्हणजे काय व्हायचं माहिती आहे माऊली, की तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती लाईट घेणार, मग त्या घरातून लाईट येणार, एका याच्यावरती चार्जर ठेवणार, 20 मोबाईल किंवा 20 मोबाईल चार्जिंगला, त्या नंबर लागला तर चार्जिंग व्हायचे किंवा मोबाईल चार्जिंग नसायचा. चार्जिंग झाला, एखाद्या मी व्हिडिओ काढली तर म्हणजे कसं व्हायचं, त्या ठिकाणचं नेटवर्कचा इश्यू असायचा. नेटवर्क तुम्हाला दाखवायचं पण नेटवर्क मिळायचं नाही. टॉवरवरती भरपूर म्हणजे 25 ते 30 लाख वारकरी चालायचो रस्त्याने. ही किती थोडा मोठा हा हे आहे, वारकरीचा महोत्सव आहे, सण आहे, सोहळा आहे. आपण टी व्हीमध्ये बघितलो, घाटातले फोटो बघितले आहेत किंवा असे बघितले आहेत, पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की काय आहे. अहो कुठचाच सण नाही असा. हो, मी म्हणतो जागतिक दर्जा दिला पाहिजे या सणाला. असा सण आहे वारीचा सण. वारीचा सोहळा जागतिक सोहळा आहे. हो, एवढी अमाप लोक रस्त्यात, मी म्हणतो 30 लाखाच्या वरती लोक असतील, कोणालाही मोजता येणार नाही. त्यामुळे काय व्हायचं, टॉवरचं लोकेशन मिळायचं नाही, फोन लागला तर आवाज यायचा नाही, नेटवर्क भेटायचं नाही. त्यामुळे मी भरपूर व्हिडिओ शूटिंग करायचो. माझ्या मुलीने मला काही व्हिडिओ शूट कशा करायचे, एडिटिंग कशा करायचं शिकवलं. आणि मी त्याच्यामध्ये जरा बऱ्याच शॉर्ट व्हिडिओ कशा बनवायच्या, काय बनवायच्या टाकायचा प्रयत्न केला, टाकले आहेत. तुम्ही ते बघा, तुम्हाला आवडलं तर नक्कीच त्याला हे करा. अशा प्रकारे माझा वारीचा प्रवास सुखकर त्या पांडुरंगाने, मी तुम्हाला सांगतो, मला वारीचं जे चालायची जी ताकद होती ना, ताकद, माझा पूर्ण परिवार, माझे मित्रमंडळी, मॉर्निंग वॉकर ग्रुप, ह्यांची जी भिंत होती ना माझ्याकडे, जबरदस्त मला आधार होता याचा. आणि त्यावर त्यांनी पांडुरंगाची कृपा होती. आणि म्हणून मी माऊलीच्या पालखीबरोबर कोणताही त्रास न होता, कुठलाही आजार न होता, त्या माऊलीच्या कृपेने मी पंढरपूरला सुखरूप वारी केली. म्हणजे आताही मी कुठचंच काय नाही, फक्त एवढंच की आंघोळीला आणि प्रांतविधीला थोडा हे असतो, त्रास होतो तो. आणि तो जो माणसाने सण केला तोच वारी करू शकतो. वारकऱ्यामध्ये ना कुठचं भांडण, ना कुठचं काय, कुठचं कुणाचं काय हे नसतं. जो तो आपली कामं करत असतो, जो तो वारकरी माऊली आपापली कामं करतो, जो तो आपल्या परीने चालत असतो. वयस्कर लोक भरपूर असतात, शेतकरी लोक भरपूर असतात. वयस्कर लोकांच्या सानिध्यात, त्या वारकऱ्यांच्या याच्या सानिध्यामध्ये मला भरपूर आनंद मिळाला. यावर्षीचं वारी माझी भरपूर सुंदर आणि त्या वारकरी सर्व माऊलींच्या कृपेने चांगली झाली. मी त्या वारकऱ्यांमध्ये एवढा रमून गेलो होतो की मला असा भास होतोय की पुढची वारी कधी येईल, पुढची वारीची तारीख कधी येईल. तर मला देवाच्या कृपेने, त्या पांडुरंगाच्या कृपेने माझी वारी चांगली झाली. मला कुठल्याही प्रकार त्रास झाला नाही. जर काही एखादा शब्द डबल आला असेल किंवा शब्द फेक रचना जर चुकीची झाली असेल तर माऊली मला
कोणी तर माफ करा, सांभाळून घ्या. माझं रिटायर पोलीस हे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मात्र नक्की कळवा. का तुम्ही कमेंट्स केली तर मला समजेल की मी कुठे चुकतो आहे, काय माझी चुकी होते आणि ती मी सुधारणा करायची प्रयत्न करेन. रामकृष्ण.